नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आगामी भरती करता इम्पॉर्टंट आणि IMP असे प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे मित्रांनो, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, इस्रोचे मुख्यालय बेंगळुरू या ठिकाणी आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर मित्रांनो, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा गुरु आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगमस्थान हे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यात आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे मित्रांनो? तर मित्रांनो, भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह हा आर्यभट्ट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते आहे मित्रांनो? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर हे साल्हेर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि महाराष्ट्रातील पहिले सर्वोच्च शिखर हे कळसुबाई म्हणून ओळखले जाते मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 आहे, जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? तर मित्रांनो, जल्लीकट्टू हा सण तामिळनाडू या राज्यात साजरा करतात. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 आहे, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, चिल्का सरोवर हे ओडिशा या राज्यात आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, बीड पोलीस शिपाई भरती 2024 ला आलेला अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 आहे, पोंगल हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो? तर मित्रांनो, पोंगल हा सण तामिळनाडू या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे, महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो. तर मित्रांनो, महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहे? तर मित्रांनो, भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर MS स्वामीनाथन यांना ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11 आहे, कराड ते चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? तर मित्रांनो, कराड ते चिपळूण या मार्गावर कुंभार्ली हा घाट आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12 आहे, समृद्धी महामार्गचा मार्ग काय आहे? तर मित्रांनो, समृद्धी महामार्गचा मार्ग हा नागपूर ते मुंबई असा आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? तर मित्रांनो, भारतातील जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते. आणि जयपूर सध्या राजस्थान या राज्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14 आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य हे गोवा आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. आणि लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य हे सिक्कीम हे ओळखले जाते मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून इंदिरा पॉइंट हे ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा
कोयना प्रकल्प आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17 आहे. मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, मधुबनी लोकचित्रकला प्रकार हा बिहार या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18 आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर मित्रांनो, भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी ओळखल्या जाते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19 आहे. कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? तर मित्रांनो, कथकली हा केरळ या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20 आहे. इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे? तर मित्रांनो, इंटरपोल हे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तुर्तास इथेच थांबूया मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.